दर्शन घेतलेलं आहे। मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते, त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टींना मुजोरी केल्याचं पाहायला मिळालं। वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना दमदाटी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांना देखील दमदाटी केल्याचा आता व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो। कासरेकरांची दादागिरी दिसते सर याच्यामध्ये। मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे, मूळ अर्थ आहे, ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे। ही आनंदाची पालखी आहे। विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे। त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू। अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत। त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका, पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात करू। सर, पण अशा संस्थांवर माणसं नेमताना किमान काय गुन्हेगाराचे काही निर्दोष होते, आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही। ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते। त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जाते। प्रस्थान झालेलं आहे आणि आळंदीमध्ये कत्तलखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली, काय नाही? असं आहे की जो काही विकास आराखडा आहे, त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे। कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही। त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही।